रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीचं ज्ञान सक्तीचं करणाऱ्या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे। मनसेनं मराठी भाषिक रिक्षा चालकांची एक मोट बांधण्यास सुरुवात केली आहे। मला मराठी समजतं अशा आशयाचे फलक आता मराठी भाषिकांच्या रिक्षावर झळकणार आहेत। मनसे वाहतूक सेनेकडून गोरेगाव पूर्व स्थानक परिसरातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली। गोरेगाव स्थानक परिसरातल्या रिक्षांवर मनसेकडून खास स्टिकरही चिकटवण्यात आला। मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं असं त्या स्टिकरवर छापण्यात आलं। मनसेच्या वतीनं हा उपक्रम अवघ्या मुंबई शहरात राबवण्यात येणार आहे। जो रिक्षाधारक उत्तर भारतीय असेल, महाराष्ट्राचा असेल, दक्षिण भारतातला असेल, तो रिक्षा चालवतोय, तो या ठिकाणी मराठीमध्ये बोलेल, येणाऱ्या नागरिकांना मराठीशी संवाद साधेल। हा कार्यक्रम आज पूर्ण मुंबईमध्ये आम्ही सुरू करतोय। आज गोरेगाव मालाड येथून आमची सुरुवात होते। तुम्ही जर स्टिकर प्रत्येक रिक्षावाला आपल्या स्वतःच्या हाताने मला मराठी समजते, मला मराठीमध्ये बोलता येते, माझ्या रिक्षामध्ये या आणि बसा, अशा पद्धतीचं आव्हान सर्व जनतेला ते या माध्यमातून करू पाहत आहेत। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात। मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं आणि माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता। या उपक्रमाला आज आम्ही सुरुवात करतोय। मराठी प्रेमी, महाराष्ट्र प्रेमी जनतेला आमचं आव्हान आहे की ज्या रिक्षांवर हा स्टिकर दिसेल त्या रिक्षांनीच आपण शक्यतो प्रवास करावा, अशी आमची विनंती राहील। कारण मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही, असा जे माच करणारे लोक आहेत, मला असं वाटतं त्यांना धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे। मंडळी, पण राज्य शासनाच्या मराठी सक्तीबाबतच्या निर्णयावर रिक्षा चालकांचं नेमकं काय म्हणणे आपण तेही पाहूयात। मराठी नसेल तर मग काय फायदा आहे? आम्हाला तिकडे जाऊन असा धंदा करून देणार का? ते काय देणार ना। मराठी आलीच पाहिजे ना। मुंबईमध्ये आहे तर मराठी आलीच पाहिजे, शिकलं पाहिजे ना मराठी। मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणतो त्यांना मराठी आलीच पाहिजे, शिकलं पण पाहिजे। आम्हाला येतेच ना, आम्ही हिंदी बोलतोच ना, मग त्यांना का नाही मराठी बोलू नये? महाराष्ट्रामध्ये राहायचं तर मराठी आलीच पाहिजे। लय अतिशय चांगला निर्णय घेतलाय साहेबांनी। ऍक्च्युली मराठी यायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये राहतात तर मराठी आवश्यकता पाहिजेच। आम्ही तिकडे जातो तर तिकडे ते लोक भोजपुरी बोलतायत, ते लोक थोडी हिंदी बोलतायत, मग आम्ही काय करणार? आम्ही जर युपीला गेलो काही कामानी तर ते लोक तिकडे भोजपुरी बोलतायत, पण ते लोक हिंदी तर नाही बोलत, मग आम्ही काय करणार? महाराष्ट्रामध्ये मराठी पाहिजेच। नहीं, उसके ऊपर कार्रवाई होना ही चाहिए। जिसको मराठी नहीं आता है, जो मराठी आता है वही रिक्शा चलाना चाहिए, क्योंकि ये महाराष्ट्र है, महाराष्ट्र में मराठी लागू हुआ है तो सही कानून है। बहुत अच्छे से देखते हैं, निर्णय सही पहले हो जाना चाहिए था, बहुत लेट हो चुका है। अभी होके फायदा नहीं है। अभी बहुत बेचारे रिक्शा ड्राइवर मर रहे हैं अभी भूखे, तो उन लोगों का भी कुछ सोचना चाहिए कि उनको मराठी सीखना बहुत जरूरी है, मराठी में रहना है तो। राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या घेण्यात आलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीनं रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याची माहिती मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिली। या आंदोलनात सुमारे 2 लाख मराठी नागरिक सहभागी होणार असल्याचा दावाही करण्यात आला। दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे। येत्या काही दिवसातच या मुद्द्यावर राज्यात आंदोलनाचं चित्र अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।